हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। विधानसभा निवडणुकीत महायुतीची जोरदार मुसंडी, 235 जागांवर दणदणीत विजय, महाविकास आघाडीचा सुपडा साफ। मेरे परम मित्र देवेंद्र फडणवीस जी, महायुतीच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींकडून देवेंद्र फडणवीसांचं विशेष अभिनंदन। महाराष्ट्रात खोटेपणा आणि घराणेशाहीचा पराभव तर विकासवाद आणि सुशासनाचा विजय, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल। उद्या 25 नोव्हेंबरला महायुतीचा शपथविधी सोहळा, वानखेडे स्टेडियमवर दिग्गजांच्या उपस्थितीत कार्यक्रम, 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असा पॅटर्न कायम राहणार, सूत्रांची माहिती। विधानसभा निवडणुकीचा निकाल अनाकलनीय, महाराष्ट्राचा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। कोल्हापूरच्या चंदगडमध्ये विजय रॅलीत भडका, जेसीबीतून गुलाल उधळताना आगीचा भडका, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। सिल्लोडमध्ये मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ, 2-3 पोलीस कर्मचारी जखमी, सिल्लोडमध्ये कलम 144 लागू। नमस्कार, सुप्रभात। मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि सकाळचे 7 वाजतायत। या बुलेटिनमध्ये आपण वेगवान स्वरूपात बातम्या बघणार आहोत निवडणुकीच्या निकालासंदर्भातल्या। नव्या सरकारचा 25 तारखेला शपथविधी होणार आहे। वानखेडे स्टेडियमवर सोमवारी 25 तारखेला उद्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। राज्यात महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे। तब्बल 235 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झालेत। 1990 नंतर भाजपने तिसऱ्यांदा 100हून अधिक जागा जिंकल्यात। महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला जोरदार कामगिरी करता आली नाही। महाविकास आघाडीला अर्धशतकाचा आकडा देखील गाठता आला नाही। लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक स्ट्राईक रेट असलेल्या शरद पवारांच्या पक्षाला देखील मोठा झटका बसलाय। महायुतीच्या विजयानंतर दिल्ली मुख्यालयात भाजपकडून जल्लोष करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं। महाराष्ट्रातील विजयानंतर भाजपच्या दिल्ली मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं। यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले। तुष्टीकरणाचा सामना कसा करायचा हे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलं असं मोदी म्हणाले। ज्यांनी आम्हाला धोका दिला त्यांना जनतेने त्यांची जागा दाखवली अशी टीका मोदींनी महाविकास आघाडीवर केली। एक है तो सेफ है असा संदेश महाराष्ट्राच्या जनतेने दिलाय असं म्हणत मोदींनी पुन्हा एक है तो सेफ है च्या घोषणेचा पुनरुच्चार केला। हरियाणा के बाद महाराष्ट्र के चुनाव का भी सबसे बड़ा संदेश है एकजुटता। एक है तो एक है तो एक है तो ये आज देश का महामंत्र बन चुका है। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी देवेंद्र फडणवीसांना फोन करून शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्रातील ऐतिहासिक विजयाबद्दल अमित शहांनी फडणवीसांचं अभिनंदन केलं। ऐतिहासिक विजयानंतर देवेंद्र फडणवीसांनी एक सूचक ट्विट केलंय। बाज की असली उडान बाकी है असं म्हणत फडणवीसांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय। महाराष्ट्रातल्या विजयानंतर फडणवीसांच्या आई सरिता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीसांना फोन करून शुभेच्छा दिल्या। माझा मुलगाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास त्यांच्या आईंनी व्यक्त केलाय। महाराष्ट्रातील महायुतीला विजयी केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जनतेचे आभार मानले।
तसंच मुख्यमंत्री पदाबाबत तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ असं शिंदे म्हणाले। विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली। महाराष्ट्र मोदींच्या पाठीशी आहे हे आजच्या निकालानं स्पष्ट झाले, तर मुख्यमंत्री कोण हे तीनही पक्षांचे नेते ठरवतील असं फडणवीस म्हणाले। हे स्पष्ट केलं आहे की संपूर्ण महाराष्ट्र हा नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे आणि मोदीजींनी जो नारा दिला होता, एक है तो सेफ है, महाराष्ट्रातल्या सर्व समाजातल्या लोकांनी एकत्रित येऊन हा नारा यशस्वी केलेला आहे। सगळ्यांनी एकत्रित मतदान केलेलं आहे आणि विशेष आभार आमच्या लाडक्या बहिणींचे देखील आहेत की ज्यांनी आम्हाला खूप आशीर्वाद दिलेला आहे। लाडक्या बहिणींचा महायुतीला आशीर्वाद मिळाला। जिथे महिलांचं मतदान अधिक तिथे महायुतीला यश मिळालं, तर महाराष्ट्राची गुलाबीला पसंती मिळाली असं अजित पवारांनी म्हणत जनतेचे आभार मानले। लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली, जनतेनं महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवली असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी टीका केली। विधानसभा निवडणुकीच्या निकालावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोशल मीडियावरती एक पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे। अविश्वसनीय, तुर्तास एवढंच असं राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। कर्जत जामखेड मतदारसंघातून रोहित पवार विजयी झाले। अवघ्या 1255 मतांनी रोहित पवारांचा निसट्टा विजय झाला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निसट्टा विजय मिळालाय। साकोली मतदारसंघात पटोलेंसमोर भाजपच्या अविनाश ब्राह्मणकर यांचं मोठं आव्हान होतं। या लढतीत पटोलेंचा अवघ्या 152 मतांनी विजय झाला। विधानसभेचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय आहे। निकाल जनतेला पटला की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे। नक्की काहीतरी गडबड आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी संशय व्यक्त केला। आजचा निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय आहे। तुम्ही स्वतः माझ्याशी वेळोवेळी बोलत होतात, तुमचं सुद्धा रिपोर्टिंग जे होतं काल अनपेक्षित वाटावा असंच होतं आणि राज्यभर शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे, महिलांमध्ये एक असुरक्षिततेची भावना आहे, बेकार आहेत ते सुद्धा असेच आहेत, महागाई वाढते। या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर प्रत्यक्ष चित्र दिसत होतं। सभांना सुद्धा प्रचंड गर्दी होत होती आणि मला असं वाटतं की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती, लोक ऐकत होते। मोदीजींच्या सभेला अरे काय ऐकायचं, आम्ही ठरवलंच आहे तुम्हाला निवडून द्यायचं म्हणून खुर्च्या रिकाम्या होत्या। तर विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव धक्कादायक आहे असं काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं। आजच्या निकालानं सर्वसामान्यांच्या मनात शंका उपस्थित झाल्याचं थोरात म्हणाले। निकाल तर धक्कादायक आहेच आहे, पण यामध्ये अनेक शंका सुद्धा जनसामान्याच्या मनामध्ये येत आहेत, हे नाकारता येत नाही। खरं म्हणजे एक धर्माचा उपयोग, पैशाचा उपयोग, काही योजना ज्या सरकारी योजना केवळ राजकारणाकरता वापरण्याकरता घेतलेला, हे सुद्धा कारण आहे आणि याच्यातून हे त्यांना जे दिसत्या जागा मिळालेल्या खरं म्हणजे हे खरं यश नाही, त्यांनी ओढून ताडून कसं तरी मिळवलेलं, क्लुप्त्या करून मिळवलेलं यश आहे। महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात पराभूत झाले। त्यांनी इस्लामपूरकरांनी मनावर घेतलं असतं तर जयंत पाटलांचाही करेक्ट कार्यक्रम झाला असता असा टोला अजित पवारांनी लगावला। काँग्रेसच्या दिग्गज उमेदवारांचा सुद्धा पराभव झालेला आहे। बाळासाहेब थोरात अरे काल तर बाळासाहेब गाडीतनं फिरत होते, आमचे जयंतराव गाडी चालवायचे आणि त्यांना पंपिंग करायचं काम आमचे संजय राऊत साहेब करायचे। गाडी इतकी सुंदर चालवतो, सरकार किती सुंदर चालवतील। आता कधी सरकार चालवणार आणि काय करणार, तरी आमच्या इस्लामपूरवाल्यांनी नीट लक्ष दिलं नाही हो। मी कार्यकर्त्यांशी बोललो, त्यांनी अजून जरा नीट लक्ष दिलं असतं ना, करेक्ट कार्यक्रम झाला असता, करेक्ट कार्यक्रम। यवतमाळच्या दिग्रसमध्ये पुन्हा शिवसेनेच्या संजय राठोड यांचा विजय झाला। काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांचा
775 मतांनी पराभव झाला. राठोड यांना 1,43,115 मतं मिळाली आणि या विधानसभा मतदारसंघातून संजय राठोड हे 5व्यांदा आमदार झाले. आनंद मला या ठिकाणी होतो आहे की 5व्यांदा दिग्रस, दारवा, नेर या मतदारसंघातल्या जनतेने मला परत सेवा करण्याची संधी दिलेली आहे बहुमताने. आणि प्रचंड या ठिकाणी विश्वास राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर आणि अजितदादा पवार साहेबांवर आणि या सरकारवर लोकांचा होता. राज्यातील काँग्रेसचा पराभव मान्य असून आम्ही पराभवाची कारणमीमांसा करू अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी दिली. दरम्यान निवडणुकीच्या निकालात काहीतरी गडबड आहे अशी शंका त्यांनीही व्यक्त केली. हे अनपेक्षित आहे. तुमच्या सर्वेच जे होता त्यापेक्षाही वेगळा आहे आणि याचं विश्लेषण आम्ही करू. 2-3 दिवसात त्या संदर्भातली बैठक होईल. विजयाची कारणमीमांसा आणि हारण्याची कारणमीमांसा पण केली पाहिजे.